मुगाच्या वड्या पाहतोय आपण। वाळवणीचा पदार्थ आहे हा। वर्षभर साठवण्यासाठी मुगवड्या या मुगाच्या डाळीपासून केल्या जातात आणि कुठले याला सांडगे पण म्हटल्या जाते। आमच्या इकडे मुगवड्याच म्हटल्या जातात। त्याच्यासाठी इथे मी सालाची डाळ घेतलेली आहे आणि साल नसलेली डाळसुद्धा आपण या वड्यांसाठी वापरू शकतो। मी इथे सालाची डाळ घेतली आहे। ही 1 किलो डाळ आहे। आता ही स्वच्छ करून घेते आणि पाण्याने धुवून घेते। आता इथे थोडी थोडी करत मी डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि 2 भांड्यांमध्ये घालून घेतलेली आहे। ही 2 ते 3 पाण्याने मी धुवून घेतलेली आहे। आता एका मोठ्या भांड्यामध्ये घालून घेते। आणि ही डाळ आता 4 ते 5 तास अशीच पाण्यामध्ये भिजू द्यायची आहे। नंतर याची सालं आपल्याला काढून घ्यायची आहे। आता याच्यावरती झाकण ठेवून मी ही 4 ते 5 तासांसाठी भिजत ठेवते। आता इथे 4 ते 5-6 तास झालेले आहे आणि त्याच्यानंतर मी काढून घेते आणि अशी भिजलेली आहे डाळ। मध्ये मी चेक केलेली होती 1-2 वेळा। आता अशा पद्धतीने छान भिजलेली आहे। आता ही डाळ घासून घ्यायची आहे म्हणजे पटापट याची सालं निघते। आता इथे मी डाळ हातावरती पहिल्यांदा अशी घासून घेते। घासल्यामुळे याची सालं निघून जातात, मग धुवायला सोपी पडते। परत याच पाण्याने आपण डाळ धुवू शकतो। कोंडा खाली बसला की वरचं पाणी परत आपल्याला वापरता येते। इथे कोंडा दिसत आहे तुम्हाला। इथे आता काड्याची टोपली घेतलेली आहे आणि याच्यावरती कापड घालून घेतलेलं आहे। याच्यामध्ये आता ही डाळ टाकून घ्यायची आहे म्हणजे याचं पाणी जास्तीचं निघून जाईल। आणि अगदी थोडी सालं याला राहिली तरी काही हरकत नाही, वडी छान चवदार होते त्याच्यामुळे। मी आता अशाच पद्धतीने सगळी डाळ धुवून घेते आणि अशी निथळत ठेवते। अशा पद्धतीने डाळ छान स्वच्छ धुवून झालेली आहे आणि अशी सुकट ठेवली। अगदी थोडीशी सुकवायची आहे आणि इथे एवढा कोंडा निघालेला आहे। डाळ भिजल्यानंतर खूप होते, भरपूर होते आणि कोंडा काढल्यानंतर परत ती कमी होते। एवढा कोंडा निघालेला आहे आणि आता डाळ बारीक करून घ्यायची आहे। बारीक करण्यासाठी आपण पाट्यावर वंट्यावर पण करू शकतो किंवा मिक्सरवरती पण करू शकतो। मी इथे मिक्सरवरतीच करणार आहे। अशा पद्धतीने मी इथे फास्ट मोडवरती डाळ वाटून घेतलेली आहे आणि पूर्ण पेस्ट करायची नाही तर थोडीशी जाडसर अशी वाटायची आहे, त्याने वडी छान होते। आणि इथे पण वाटून घेतलेली आहे आणि पूर्ण डाळ अशीच वाटून घेते।
त्याच्यानंतर आपण वड्या घालायला घेऊ. आता अशा पद्धतीने डाळ वाटून झालेली आहे आणि जर आपल्याला थोडी कोरडी वाटली तर पाण्याचा हात लावून आपण वडी घालू शकतो. आता मी इथे काड्यांचं परडं घेतलेलं आहे, त्याच्यावरती शीट घालून घेतलेली आहे म्हणजे चिपकणार नाहीत. आणि याच्यावरती अशा वड्या टाकून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने पटापट होतात. सकाळच्या वेळी केल्या की दिवसभरामध्ये 2 दिवसांच्या उन्हामध्ये छान वाळून जातात. फार वेळ लागत नाही आणि टाकताना थोड्या सुटसुटीत टाकायच्या म्हणजे चिटकणार नाहीत एकमेकांना आणि वाळतात पण लवकर. आता इथे 1 दिवसांच्या उन्हानंतर छान मुगवड्या वाळलेल्या आहेत. तरीही 2-3 दिवस आपल्याला वाळवायच्या असतात आणि वर्षभर टिकण्यासाठी याला कडक ऊन असं द्यावं लागते. इथे एका दिवसानंतर एवढ्या वाळलेल्या आहेत आणि अजून 2 ट्रेमधल्या वाळायच्या आहेत. आता ह्या परड्यावरच्या लवकर वाळलेल्या आहेत, त्याच्यासाठी आपल्याला अशा सुटसुटीत वाळत टाकाव्या लागतात. तर इथे पण मी टाकलेल्या होत्या आणि आपण सुटलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने मुगाच्या वड्या अगदी पटकन होतात, काही वेळ यायला लागत नाही. करून पहा. एकदा वाळल्यानंतर आता इथे छोट्या भांड्यामध्ये मी काढून घेते आणि हवाबंद डब्यामध्ये आपण छान भरून ठेवलं की वर्षभर या मुगवड्या अशाच राहतात. याच्यामध्ये कुठलीही कोथिंबीर किंवा लसूण आपण वापरलेला नाही, त्याच्यामुळे खराब होण्याची शक्यता नसते आणि खूप चांगल्या राहतात. आणि अशा अगदी छोट्या छोट्या केल्या म्हणजे या वाटून आपल्याला याची भाजी करावी लागत नाही. ही अशी छोट्या छोट्या वड्यांची भाजी खूप छान होते आणि वड्या बारीक करून केलेली भाजी पांढरी होते. त्याच्यामुळे वड्या घालताना अशा बारीकच घालायच्या म्हणजे छान दिसतात. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे खूप धन्यवाद.